आजच्या प्रयोगाचे नाव आहे वर्तुळाकार जिओबोर्ड अर्थात सर्क्युलर जिओबोर्ड. या प्रयोगाचा उद्दिष्ट असा की कोन, वर्तुळातील त्रिज्या किंवा व्यास किंवा जीवा, वेगवेगळे कोन आणि वेगवेगळ्या आकृत्यांचा अभ्यास करणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅबतर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. सर्क्युलर जिओबोर्ड म्हणजे काय? सर्क्युलर जिओबोर्ड हे एक शैक्षणिक साधन आहे ज्याचा उपयोग भूमितीतील विविध आकृत्या समजून घेण्यासाठी केला जातो. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे प्लास्टिक बोर्ड, खिळ्यांसहित खिळे लावलेले समान अंतरावर, दुसरं रबर बँड. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. आपल्याजवळ हा प्लास्टिक बोर्ड आहे. याच्यावर तुम्ही बघू शकता सगळे खिळे वर्तुळाकारमध्ये लावले आहे. तर 2 वर्तुळ तयार केले आहे, एक लहान आणि एक मोठा, आणि हे मधातला बिंदू ठेवला आहे, हा आपला सेंटर पॉइंट. तर आपण रबर बँडनी वेगवेगळे आकार यावर तयार करूया. सगळ्यात आधी आपण तयार करूया त्रिकोण. तुम्ही बघू शकता आपण याचा त्रिकोण तयार केलेला आहे. हा समभुज त्रिकोण तयार झालेला आहे. तर या तिन्ही कोण 60-60 डिग्री आहे, म्हणजे या तिन्ही कोणांची बेरीज 180 डिग्री आहे. त्यानंतर आपण दुसरा शेप तयार करूया. इथं तयार करूया आपण चौरस. ते बघू शकता आता चौरस तयार झालेला आहे. याच्या चारही कोणांची बेरीज आहे 360 डिग्री आहे, म्हणजे प्रत्येक कोण हा याचा 90 डिग्री आहे. तर इथं आपण दुसरा शेप तयार करूया आणखी. तुम्ही बघू शकता इथे पेंटॅगॉन तयार केला आहे, म्हणजे पंचभुज तयार केला आहे आपण, ज्याला 5 बाजू आहेत. त्यानंतर आपण दुसरा शेप तयार करू शकतो इथे. तुम्ही बघू शकता इथं दुसरा शेप तयार केला आहे षटकोन. या प्रकारे या सर्क्युलर किंवा वर्तुळाकार जिओबोर्डचा वापर आपण वेगवेगळे शेप्स, वेगवेगळे आकार तयार करण्यासाठी, म्हणजे भूमितीय आकार तयार करण्यासाठी वापरत असतो. तसंच याच्यामध्ये आपण बघू शकतो हे सगळं सगळं वर्तुळाकार मध्ये आहे. तर आपण बघू शकतो हे सगळे रबर काढून घेऊया आपण. आता इथं हे सगळे वर्तुळाकार मध्ये आहे. तर आपण एक वर्तुळ इथून तयार केला. बघा इथे एक वर्तुळ तयार झालाय. जेव्हा आपण इथून या पॉइंट पासून हा पॉइंट जोडतो तेव्हा हा आपला व्यास तयार होतो, आणि जेव्हा हा काढून एवढा करतो हा तयार होते आपली त्रिज्या. म्हणजे त्रिज्या ही व्यासाच्या अर्धी आहे, हे इथून आपल्याला सांगता येते. यातून आपण काय शिकलो? आपण यातून शिकलो की वर्तुळातील सगळे बिंदू हे समान अंतरावर असतात. तुम्ही बघू शकता हे सगळे समान अंतरावर आहे. त्यानंतर हे वर्तुळाकार जिओबोर्ड वेगवेगळे आकार तयार करण्यासाठी उपयुक्त आहे, जिथे आपण समजू शकतो की व्यास, त्रिज्या हे काय असते, त्याचं अंतर किती असते, हे सगळं यामधून आपण समजू शकतो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.